सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी अमोल साहेबराव शिंदे घरडीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर, निर्भय महाराष्ट्र पार्टी. जे प्रशासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अप्रामाणिकरित्या आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमानं यांचं जे काही प्रस्थ वाढलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं कार्य निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माननीय सन्माननीय जितेंद्र भावे सर यांनी प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. त्यांच्या त्या डेअरिंगला, त्यांच्या त्या प्रामाणिकपणाला, त्यांच्या त्या सत्यतेला आठवून अनेक लोक त्यांच्यासोबत सामील झाले, जॉईन झाले आणि त्यांना दिवसेंदिवस प्रोत्साहन मिळत गेलं. अनेक प्रामाणिक कार्यकर्ते जोडले गेले. तसाच मी एक कार्यकर्ता आहे. कारण त्यांचं जे कार्य आहे ना, ते प्रत्यक्षात बोलून दाखवतात, प्रत्यक्षात कार्य करून दाखवतात. अनेक लोकांच्या मनामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आग आहे, पण ते व्यक्त करू शकत नाहीत. त्याच्यामुळं ह्या भ्रष्ट लोकांचा दिवसेंदिवस आत्मविश्वास वाढत चाललेला होता. तो कुठंतरी त्यांना जनता ही मालक आहे हे दाखवून देण्याचं कार्य भावे सरांनी आणि त्यांच्या प्रामाणिक टीमने केलेलं आहे. भावे सरांच्या संपर्कामध्ये त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमानं वगैरे मी जवळपास 1.5-2 वर्षापासून आहे. त्यांचं एकच म्हणणं, आमच्याकडे जॉईन व्हायचं असेल तर आपला व्यवसाय, आपला परिवार सांभाळून तुम्हाला जर भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये काही कार्य करायचं असेल तर आमच्याकडे जॉईन व्हा. ते कधी कुणाकडे गेले नाहीत, तुम्ही माझ्याकडे जॉईन व्हा म्हणून. त्यांच्या कार्यावर खुश झालेले, प्रभावित झालेले लोक त्यांच्यासोबत जॉईन झालेले आहेत. हे सांगायला मला मनस्वी आनंद वाटतो. आणि त्यांचं म्हणणं असतं की हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत, कामचुकार आहेत, त्यांना फक्त त्यांच्या कार्याची जाणीव करून द्यायची. जनता ही विचारणारी आहे, ही मालक आहे हे दाखवून देण्याचं कार्य केलं जातंय. इथं तोडमोड म्हणजेच कॉम्प्रोमाइज, सेटलमेंट चालणार नाही, हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि जाहीर अशा सभेमध्ये सुद्धा ते सांगतात. अनेक सुसंस्कारिक, उच्च शिक्षित, प्रामाणिक, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कार्य करू इच्छिण्यासाठी त्यांच्यासोबत जॉईन झाले. तसे व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अनुभव आले असतील, हरकत नाही. पण कुठंतरी आपले विचार दुसऱ्या व्यक्तीच्या विचाराशी जुळत जर नसतील तर आपण प्रामाणिकपणे त्यांच्यापासून लांब होणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण ह्या 2-3 दिवसामध्ये फेसबुकच्या माध्यमानं पाहतोय निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या बदनामीचा, त्याचबरोबर आदरणीय भावे सरांना अदवा तद्वा बोलणं हे कुठंतरी चुकीचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण कुठलाही प्रश्न, गैरसमज जर माणसाच्या मनामध्ये निर्माण झाले तर चर्चा जर नाही झाली तर ते दिवसेंदिवस काय होत असतात, वाढत असतात. आणि समजा एखाद्या व्यक्तीला चर्चा करायचीच नाही तर काय हरकत आहे आपण त्या व्यक्तीपासून लांब न राहण्यासाठी. म्हणून मी आपणा सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करू इच्छितो. तसं भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कार्य करणारे अनेक व्यक्तिमत्व आम्ही पाहिलेले आहेत. अनेक म्हणण्यापेक्षा एक 5-6 लोक आहेत जे की डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ करतात. तर खरंच त्या लोकांच्या आईवडिलांनी काहीतरी पुण्य केलं असेल, स्वतः लोकांचे काहीतरी सत्कर्म असतील म्हणून हे पुण्याचं कार्य घडतंय. शक्य असेल तेवढ्या लोकांनी, जास्तीत जास्त लोकांनी अशा महान व्यक्तिमत्वांना आपण प्रामाणिकपणे राहून साथ द्यायची आहे. आणि या कार्यामध्ये, या निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये, भ्रष्टाचाराविरोधात कार्य करणाऱ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये जर कुणाला जॉईन व्हायचं असेल तर काहीतरी आपल्याला पैसा मिळेल, काहीतरी आपल्याला वैयक्तिक लाभ मिळतील या विचाराने कृपया कुणी जॉईन होऊ नका. आणि जर कुणी जॉईन झाले असतील या विचाराने तर त्यांनी कृपया आत्ताच लांब झालेलं चांगलं. कारण तसा भ्रष्टाचार या पार्टीमध्ये चालत नाही. या लातूर नगरीमध्ये परवाला जितेंद्र भावे सर यांचं आगमन झालं होतं. आनंद वाटला. कुठेतरी लातूरच्या प्रशासकीय अधिकारी, आणि हे जे लाईव्ह व्हिडिओ करण्याचं माध्यम काय माहिती, कारण काय आहे की हे प्रशासकीय लोक आपल्या अधिकाराचा आणि पदांचा गैरवापर करत आहेत.
आणि सर्वसामान्य जनतेने असा जाब जर विचारला तर त्यांच्यावर लगेच 353 म्हणजे शासकीय कामात अडथळा. मग तो होऊ नये यासाठी म्हणून हे लाईव्ह व्हिडिओ असतात. आणि हे जे जाहीर का करायचे या बाबतीत सुद्धा अनेक लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, चला तिथं वैयक्तिक आपलं संरक्षण झालं. पण हे जाहीर का करायचे? कारण ते व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रशासकीय लोकं, प्रस्थापित भ्रष्ट सत्ताधारी राजकारणी लोकं याच्यापासून काहीतरी धडा घ्यावा आणि सुधारणात्मक प्रामाणिकरित्या कार्य करावं, हा प्रामाणिक उद्देश आदरणीय भावे सरांचा आहे. असं मी जवळ राहिल्यामुळं मला थोडाफार अनुभव आलेला आहे त्या गोष्टीचा. तर शासन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेच्या टॅक्समधून पगारी देतं. आपण कार्य करणं गरजेचं आहे. आणि भ्रष्टाचार म्हणजे काय हो? केवळ टेबलाखालून पैसे घेऊन कार्य करणं नव्हे, तर आपण आपल्या अधिकाराचा, पदाचा व्यवस्थित वापर केला पाहिजे. जनतेच्या कल्याणासाठी, सर्वांच्या विकासासाठी कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर वेळेवर ड्युटी करणं, वेळेवर हजर राहणं, संविधानाने जे काही नियम लावून दिलेले आहेत त्या नियमानुसार कार्य करणं हे अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर जे इतर लोक अशा प्रकारचे व्हिडिओ बघतात त्यांनी सुद्धा सावध होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण निर्भय महाराष्ट्र पार्टीचं वलय आता नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे. आणि जितेंद्र भावे सरांचे व्हिडिओ पाहून अनेक लोक सकारात्मक दृष्टिकोनातून भ्रष्टाचार उघडकीस करण्याचं कार्य करत आहेत. याचा कुठंतरी मलाही मनस्वी आनंद होतोय. आणि ठीक आहे, चला परिवर्तन तर होणार आहे, क्रांती होणार आहे, पण त्यासाठी थोडासा वेळ लागतो. आणि सच्चे कार्यकर्ते, प्रामाणिक कार्यकर्ते सोबत असल्यानंतर हे कार्य जे 10 वर्षानंतर होणार आहे ते कार्य कदाचित 1 वर्षामध्ये होऊ शकेल. म्हणून माझी सर्वांना पुनश्च एकदा नम्र विनंती की आपण निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये निस्वार्थीपणे जॉईन व्हावं आणि त्याचबरोबर निस्वार्थीपणानं समाजाच्या उद्धारासाठी, विकासासाठी. कारण हे जे शासकीय कर्मचारी, अधिकारी, राजकीय सत्ताधारी आहेत ना, त्यांना आठवण करून द्यायची हे जनतेचे खऱ्या अर्थानं सेवक आहेत, नोकर आहेत. आणि जनता ही मालक आहे. सगळीकडे भ्रष्टाचार वाढलेला आहे. शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, कुठलंही क्षेत्र असो. तर कुठेतरी ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज प्रामाणिकरित्या आदरणीय भावे सरांनी उचललेला आहे. त्यांच्या या शुभ कार्यासाठी मी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो निस्वार्थी आणि प्रामाणिक असेच माणसं आदरणीय भावे सरांच्या पार्टीमध्ये जॉईन व्हावेत. धन्यवाद.